नमस्कार. 25वी ओवी ज्ञानेश्वरी नित्यपाठ. ते क्रियाजात आघवे जे जैसे निपजेल स्वभावे ते भावना करून करावे माझी या मोहरा. 9व्या अध्यायातील यत करोषि यद अशनासी यत जीवोसी ददासी यत तपस्यसी कौंते तत् कुरुष्वदर्पणम. स्लो म्हणणं खूप कठीण असतं. यत करोषि यद अशनासी यत जीवोसी ददासी यत तपस्यसी कौंते तत् कुरुष्वदर्पणम. अशी फास्ट म्हणायची लहानपणी सवय असते ना. तर त्या श्लोकावर हे सांगितलं की आपण 9व्या अध्याय 400 होऊया. जे पण कर्म करतो आपल्या स्वभावानुरूप, तर बरेचदा असं होतं की आपण सायकल चालवत असताना कधी पंक्चर होऊ शकते. तर तसंच काम करताना कधी चांगलं होईल, वाईट होईल, पूर्णतेला जाईल किंवा नाही जाणार, पण ते सगळं माझ्या मोहरा म्हणजे मला ते समर्पित कर असं भगवंत म्हणतात. यत करोषि यद अशनासी, जे पण आपण चालतो, बोलतो, खातो, पितो, आपण सगळं चांगलंच करणार. अपान अपय भक्षण करणारच नाही. आपण चांगलंच बोलणार आहे, चांगलंच काम करणार, चांगलाच अभ्यास करणार, चांगलेच घरचे काम करणार आहे, ऑफिसमध्ये पण तसंच करणार आहे. एक सुंदर जीवन जगणार आहे आणि आपलं मग जीवन पुष्प भगवंताच्या चरणीवर अर्पण होणार आहे. तसं करताना बरेचदा असं होतं की चांगलं काम करताना असं कधी नाही होऊ शकत का की आपण पोळी केली, समजा ती गोल नव्हता, थोडासा कोणत्या तरी देशाचा नकाशा झाला लहानपणी आपण पहिल्यांदा शिकताना, तर तसं झालं तरी ती भगवंताला समर्पित करावी तशी पोळी. तसंच गणित करताना आपल्याला प्रत्येकाला तर 100% मार्क नाही मिळू शकत, पण जितके काही मार्क मिळाले ते भगवंताला समर्पित करावे. पण त्याच्याकरता पूर्ण प्रयत्न मात्र आपले पाहिजे. प्रयत्नांती परमेश्वर. कोणत्याही साधू संतांनी प्रयत्नांना मागे खेचलेलं नाही. प्रयत्न पूर्ण करायचे. हार्डवर्क, स्मार्ट वर्क, जे काय म्हणायचं ते म्हणत बसा, कारण की मग ते शब्दांचे खेळ, त्या शब्दांच्या खेळात पडायचं नाही. आपल्याला सगळं काही भगवंताला समर्पित करायचं आहे, चांगलं काम करून, सगळ्या एथिक्स आणि व्हॅल्यूज पाळून. असं नाही उठसूट काही काम केलं आणि ते भगवंताला समर्पित केलं असं नाही. मग ते सिनेमात दाखवतात ना, कोणत्या तरी एका सिनेमात असतं की कोणीतरी असतं, तो चोरी करतो 100 रुपयाची आणि त्यातले 50 रुपये भगवंताला दिलं नाही. त्या फालतू गोष्टीत पडायचं नाही. विषाची परीक्षा घ्यायची नाही. सत्कर्म, सत्कार्य आणि सद्विचार आणि सदाचार हे सगळं आपल्या जीवनात पाहिजेच पाहिजे. आणि हे मग सगळं भगवंताला समर्पित करायचं असं ते भगवंत म्हणतात आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तर चला आपण असं सत्कर्म, सत्कार्य, सद्वासना, सद्विचार, सद्वृत्ती घेऊन सत्कार्य करूया आणि ते भगवंताला समर्पित करूया. धन्यवाद.